गट्टू चिंकी आणि ख्रिश्चन वेडिंग. गट्टू चिंकी घराबाहेर खेळत होते की तेवढ्यात एक काका घराची बेल वाजवतात. तुमच्यासाठी मेल आला आहे. घरातून बाबा दरवाजा उघडतात आणि काकांना पाहून गट्टू चिंकी सुद्धा धावतच दरवाजाजवळ येतात. ओहो, मेल द्या, मी रजिस्टरवर साईन करतो. एवढ्यातच गट्टू चिंकी तो मेल आपल्याकडे घेतात आणि घराच्या आत जातात. वाव, ह्यात काय आहे बाबा? हो बाबा, काय यात? द्या मुलांनो, मी उघडून पाहतो. बाबा पटकन तो मेल उघडून पाहतात तर त्यातून एक वेडिंग इन्व्हिटेशन येतं. पण हे वेडिंग इन्व्हिटेशन खूप युनिक होतं. बाबा, ह्या कार्डमध्ये जी नवरी आहे तिने पांढरा ड्रेस घातलाय आणि नवऱ्याने सूट. आपल्याकडच्या लग्नात तर असं नाही होत, असं मी टीव्हीवर पाहिलंय. हो चिंकी, कारण हे हिंदू लग्न नाही तर ख्रिश्चन वेडिंग आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक जुना मित्र होता ज्याची दुसऱ्या कंपनीमध्ये बदली झाली. तो ख्रिश्चन होता आणि हे त्याच्याच लग्नाचं कार्ड आहे. वाव, म्हणजे आपण ख्रिश्चन वेडिंगला जाणार आहे? हे तर ऐकायला पण खूप छान वाटतंय बाबा. आपण जाणार ना? हो मुलांनो, नक्की जाऊया. हे वेडिंग याच रविवारी आहे. आपण सगळे छान तयार होऊन जाऊया. पण तेवढ्यात आई किचन मधून येते. तिने बाबा आणि गट्टू चिंकीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. अहो, पण ख्रिश्चन वेडिंगला जाण्यासाठी आपल्यालाही तसेच कपडे घ्यावे लागतील ना? जसं मला आणि चिंकीला ड्रेस आणि तुम्हाला आणि गट्टूसाठी टक्सिडो सूट. हा, तर आपण सगळे सोबत रविवारच्या अगोदर एक दिवस शनिवारी शॉपिंगला जाऊया आणि वेडिंगसाठी ड्रेसेस घेऊन या. ओके? ये, मग तर मजाच येईल. अशा प्रकारे गट्टू चिंकी खूप आतुरतेने रविवारची वाट पाहू लागतात. शनिवारी ते आईबाबांच्या सोबत जाऊन ड्रेस सुद्धा घेऊन येतात आणि रविवारी गट्टू चिंकी सकाळी सकाळी लवकर उठतात. आई, मला तर रात्रीपर्यंत धीरच धरवत नाहीये. रात्रीपर्यंत का गट्टू बाळा? आपली हिंदू लग्न ही रात्री होतात, पण ख्रिश्चन लग्न तर दिवसा होतात. काय? याचा अर्थ आपल्याला रात्रीपर्यंत वाट नाही पाहावी लागणार? ये गट्टू! म्हणजे आई, मी आणि चिंकी जाऊन तयार होऊ? अरे नाही मुलांनो, आपण 12 वाजेपर्यंत जाऊया. तुम्ही नाश्ता करून घ्या. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू चिंकी नाश्ता करून घेतात आणि मग आई त्या दोघांना तयार करते. आई आणि चिंकीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि गट्टू आणि बाबांनी टक्सिडो सूट. सगळेजण आपापल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसत होते. चिंकी, थांब, मी तुझ्या केसांमध्ये हा गुलाबी रंगाचा बोही घालते. वाव, आई, हा किती क्यूट आहे. हो चिंकी, तू तर अगदी प्रिन्सेस दिसतेस. अच्छा, चला मुलांनो, आता निघूया. मग सगळे कारमध्ये बसतात आणि बाबा सगळ्यांना वेडिंगच्या ठिकाणी घेऊन जातात, जे चर्च होतं. चर्च खूप सुंदर सजवलं होतं आणि सगळीकडे व्हाईट फ्लॉवर्स होते. वाव, चर्च किती सुंदर सजवलंय आई बाबा. हो गट्टू चिंकी, चला आज जाऊन आपल्याला सीटवर बसायचंय. आणि हो गट्टू चिंकी, तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही. ओके बाबा. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जाऊन चर्चमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसतात. तिथे खूप सारी लोक होती. थोड्याच वेळात गट्टू चिंकीला समजतं की आता ब्राईडची एंट्री होणार होती आणि समोर चर्चचे फादर आणि ग्रूम अगोदरच तिथे होते. गट्टू चिंकी, आता पहा, तिथून बाहेरून ब्राईड चालत येईल आपल्या बाबांसोबत. हे खूप इम्पॉर्टंट रिच्युअल असतं. नेहमी बाबाच आपल्या मुलीसोबत आईलवर वॉक करत येतात. ओ, किती इंटरेस्टिंग आहे हे बाबा. मी शाळेतल्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. तेवढ्यात अचानक चर्चमध्ये बसलेली सगळी लोक उभी राहतात आणि मागे पाहू लागतात. त्याच वेळी ब्राईड आपल्या बाबांसोबत एंट्री घेते. ओ वाव, नवरी किती सुंदर आहे. तिचा व्हाईट ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे. एकदम प्रिन्सेस दिसतीये. चिंकी, बघ, सगळे शांत आहेत. आपणही शांत राहायला हवं. ओ, हो, ओके गट्टू. हळूहळू ब्राईड ग्रूम पर्यंत पोहोचते आणि मग तिचे बाबा मागे होतात. आता वेळ होती वाऊज, म्हणजेच लग्नाच्या प्रॉमिसेस घेण्याची. आता तुम्ही दोघं वेडिंग वाऊज घ्याल. येस फादर. आय प्रॉमिस की मी तुमच्या सोबत नेहमी ऑनेस्ट, कंपॅशनेट आणि लॉयल असेन. टुगेदर वी विल लाफ, क्राय, ग्रो अँड ड्रीम.
throughout all the uncertainties and trials of life, I promise to be faithful you and love you forever. जसेही ब्राईड आणि ग्रूम आपले वाउज घेतात, तिथे बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर फादर त्या दोघांना त्यांच्या रिंग्स देतात आणि ते दोघे एकमेकांना रिंग्स घालतात. आणि अशा प्रकारे वेडिंग कंप्लीट होते आणि तिथे उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. वाव बाबा, आता काय होणार? आता ब्राईड ग्रूम चर्चच्या बाहेर व्हेन्यूवर जातील, जिथे टेबल आणि चेअर आहेत. ते तिथे एकत्र आता फोटोग्राफ क्लिक करतील आणि मग जेवण सुरू होईल. चला गट्टू चिंकी, आपणही बाहेर जायला हवं आता. ओके बाबा. आणि मुलांनो, आपण जेव्हा वेडिंग कपलला कॉंग्रॅच्युलेट करू तेव्हा तुम्ही त्यांना हा बुके द्या. ओके? ओके आई. मग सगळ्या गेस्ट सोबत गट्टू चिंकी सुद्धा बाहेर लॉन मध्ये जातात. ब्राईड आणि ग्रूम आपल्या चेअर्सवर बसतात आणि मग सगळे पाहुणे एक एक करत ब्राईड आणि ग्रूम सोबत फोटोग्राफ्स घेतात. आणि आता वेळ होती गट्टू चिंकी आणि आईबाबांची जाण्याची. गट्टू चिंकी बुके देताना म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ओ, थँक यू गट्टू चिंकी. हा, थँक्यू व्हेरी मच गट्टू चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँथनी. थँक्यू. या, आपण सगळे सोबत पिक्चर क्लिक करूया. से चीज. चीज. तेवढ्यात एक लेडी ब्राईडच्या जवळ जाऊन म्हणते, आता बुके फेकायला पाहिजे. चल लिसा. हो नक्की. लिझा फिरून उभी राहते आणि तिच्या हातात एक बुके होता आणि त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या होत्या. गट्टू चिंकी हे खूप लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा लिझा न पाहताच तो बुके मागे फेकते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एक फ्रेंड तो बुके कॅच करते आणि सगळे हसू लागतात. अगं आई, हे सगळं काय होतंय? हो आई, त्या ताईने बुके कॅच केल्यावर सगळे इतके का हसतायत? कारण मुलांनो, ती एक परंपरा आहे. ह्यामध्ये नवरीची जी मैत्रीण बुके कॅच करेल तिचंच लग्न आता सगळ्यात आधी होईल. हो, असंय. हो मुलांनो, बघा, चला जेवण सुरू झालंय. आपल्याला जाऊन आता खायला हवं, मग घरी सुद्धा जायचंय. हो बाबा. बरं, इथे खायला काय असेल? तेच ना जे आपल्या लग्नात असतं. हो मुलांनो, अगदी तेच. पण इथे डेझर्टमध्ये केक असेल आणि फ्रूट स्टार्ट आणि सोबत सॅलड आणि मेन कोर्स. चला, आपण जाऊनच पाहूया. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जेवायला जातात. त्यांना जेवण खूप यमी वाटतं आणि मग ते डेझर्ट, फ्रूट स्टार्ट आणि केकही ट्राय करतात. त्यानंतर वेडिंग कपलला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करून आई बाबा गट्टू चिंकी घरी परततात.